हॅलो एव्हरीवन, तर कसा आहात सर्व? मस्त मजेत ना? खूप दिवसांनी ब्लॉग करत आहे आणि तसंही मी खूप दिवसांनीच ब्लॉग करते. तर सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना, माझ्या व्ह्युअर्सना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्री चालू आहेत आणि खूप सारी मजा आहे, खूप सारी मस्ती आहे, कारण की आता आपल्याला गरबा खेळायला मिळणार आहे आणि आज सेकंड डे आहे नवरात्रीचा आणि आम्ही चाललेलो आहोत गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये, जिथे आमची देवी बसते 9 नंबरची वांद्र्याची आई भवानी. सो ते माझं खरं तर सासर आहे. तिकडे प्रफुल्ल लहानाचा मोठा झालेला आहे. इथे आम्ही भाड्याने राहत आहोत. तर आधी आम्ही मल्हारला घेणार आहोत आणि मल्हारला मम्मींकडून घेऊन मग आम्ही देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. आणि आज तिथे भजनाचा छान असा कार्यक्रम आहे. गुरुस्वर नावाचे एक भजन मंडळ आहे, त्यांना भजनासाठी बोलवलेलं आहे आणि ते छान असं आपल्याला भजन आज तिथे सादर करून दाखवणार आहे. खूप नाव ऐकलं आहे यांचं, जोगेश्वरीचं मंडळ आहे हे. तर म्हटलं चला बघूया आणि तुम्हाला देखील दाखवूया की कसा आमचा हा आजचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर तितक्यात मल्हार आलेला आहे, मम्मी त्याला सोडायला आल्या होत्या आणि तिथून आता आम्ही थेट जाणार आहोत आमच्या मंडळामध्ये, गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. जर तुम्हाला सुद्धा ही देवी पाहायची असेल तर तुम्ही येऊ शकता. गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर 9 नंबर बिल्डिंग आहे, शासकीय वसाहत, आणि तिथे ही देवी बसते. नवसाला पावणारी देवी आहे, खूप प्रख्यात आहे ह्या बँड्रामध्ये, बँड्रा ईस्ट गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. तर तुम्ही देखील नक्की या. इकडचं डेकोरेशन तर खूप बघण्यासारखं असतं आणि तुम्ही पुढे पाहालच की किती छान डेकोरेशन केलेलं असतं आणि देवीचं रूप तर इतकं अप्रतिम सुंदर आहे की तुम्ही पाहतच बसाल आणि तुमचं मनही भरणार नाही. तर ही आहे आमची वांद्र्याची आई भवानी. आमची ही देवी आहे वांद्र्याची, नवसाला पावणारी, आणि सुंदर असं तिचं रूप आहे. लाल रंग असल्यामुळे छान अशी लाल साडी नेसली होती आणि देवीची दर दिवशी रंगाप्रमाणे आम्ही साडी देखील चेंज करतो. आणि हे सुंदर असं देवीचं रूप आहे वांद्र्याच्या आई भवानीचं, अप्रतिम असं. आणि इथे आल्याच्या नंतर मल्हारची मस्ती सुरू झालेली आहे, कारण की त्याला त्याचे सगळे फ्रेंड्स इथे मिळालेले आहेत आणि मल्हारला हल्ली आमच्या एकच सुचतं, फक्त दहीहंडी. आणि जिथे जाईल कोण भेटेल त्याला फक्त दहीहंडी त्याला करायची असते. आणि सुंदर असं आमच्या देवीचं रूप आहे लाल रंगामध्ये. मी देखील लाल ड्रेस घातलेला आहे. म्हटलं आज मॅचिंग करूया थोडंसं, कारण की जॉबमुळे वगैरे असे कलर प्रॉपर घालायला मिळत नाही आहेत, पण म्हटलं आज आपण व्हिडिओ पण करणार आहोत तर थोडं मॅचिंग करूया. आणि आता थोड्याच वेळात भजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर आता तुम्ही आमचं जे भजनाचा कार्यक्रम झालेला आहे तो पूर्णपणे बघा, एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नित्य चरण पाशी राहू द्या मला, कल्पवृक्षाची सावली
आता आपण सगळ्यात चांगला गणेशोत्सव कुठे साजरा करतो? आता हा प्रश्न तर आहेच. कुठे साजरा करतो तो म्हणजे स्वर्गात. आता स्वर्ग म्हणजे कुठचा? कोकणात. आता कोकणात किती लोक आहेत? हा, म्हणजे आता कसं कोकणात जाऊया आणि त्या गणेशोत्सवात त्या गणपतीला सुंदरशी आळंद द्या, इथून गणपतीला घेऊन पुन्हा ह्या मंचावर येऊया. बोला आधी गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हटल्यानंतर आवाज किती जोरात यायला पाहिजे? जयदेव जयदेव कसं येतं तसं आला पाहिजे. गणपती बाप्पा. गौरी पुत्र देवा तू दया
तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले तू त्याचा आम्हाला लावले धावले मला पावले गणा धावले मला पावले तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले तू दर्शना मला लावले मला पावले गण धावले मला पावले तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले तू त्याचा आम्हाला लावले आमचे पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला शंकर पांडे पार्वती मांडीवर बसला गणपती कळाली पार्वती पाठीवर बसला आले आले शंकर पांडे पार्वती मांडीवर बसला गणपती कळाली पार्वती पाठीवर बसला गणपती आमचे पप्पानी गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला एक बंजारा सारा जग है एक बंजारा सबकी मंजिल तेरा द्वारा सबकी मंजिल तेरा द्वारा ऊंचे पर्वत लंबा रास्ता ऊंचे पर्वत लंबा रास्ता और मैं रहना पाया तेरा मानी मैं आया तेरा मानी ओ तूने मुझे बुलाया तेरा मानी मैं आया तेरा मानी हर दुख का निवारण है दुख हो कष्ट हो या कोई समस्या हर दुख का निवारण है माथुर पर चंद्र सदा जटा में गंगा धारण है माथुर पर चंद्र सदा जटा में गंगा धारण है सर पर शिव का आशीष है तो किस बात का मलाल है सर पर शिव का आशीष है तो किस बात का मलाल है अब कार्य से भय कैसा जब साथ में महाकाल है जब साथ में महाकाल है बोलो भीमा जी के महादेव की नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला वेगाची आवड तुला वेगाची वेगाच्या पाहण्याची भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पायाची हे भोळ्या
शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला देवाची आवड तुला रे देवाची देवाच्या पाण्याची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा दादानी सांगितलं सलग साई गीतं म्हणताय त्या मुलाला काहीच कळलं नाही. आता साई गीतांचा मॅशअप म्हटलं तर लगेच कळलं. सद्गुरु साईनाथ महाराज की तुई नाचे डोळ्याने बघशील तो साईला डोळ्याने बघशील तो साईला पायी पायी शिरडीला अरे वेगा पायी पायी शिरडीला